डेली साडी घालायचं चॅलेंज घेतले, पण ही किती दिवस टिकल ते आपण बघूयात. तर ना ही खूप सुंदर अशी पिंक कलरची साडी. तर रामकृष्ण हरी मंडळी, साडी जी आहे ना, मी ही साडी मला माझ्या मोठ्या बहिणीने तिच्या चुलत जावेच्या मुलीच्या लग्नात मी आहेर दिल्यावर मला दिली. मला ही साडी आवडली. बरं, छान आहे, सुंदर आहे, जास्त महागातली नसेल कदाचित, नाहीच म्हणायचं. छान सुंदर सोबर असं सूत आहे, पिंक कलर आहे, क्रश सूत आहे. आणि ज्यावेळेला मी ब्लाऊज शिवत नव्हते ना, त्यावेळेला मी टेलरकडून हा ब्लाऊज शिवून घेतला. फ्रिल शिवली, त्यामुळे अंडरआर्म दिसत होते. मग अंडरआर्मच्या आत एक छोटीशी स्लीव शिवून घेतली, ज्यामुळे अंडरआर्म दिसायचा प्रश्न येत नाही. चला, तर मग साडी खूप सुंदर अशी शिवून घेतली. मग यावर कुठलं कानातलं घालावं म्हटलं, तर मला ना खूप म्हणजे जवळची आणि माझ्या आवडत्या व्यक्तीने हे कानातलं मला बनवून दिलं होतं, पण मला ते घालायचा कधी योग आलाच नाही. म्हटलं चला आज हे कानातलं घालून घ्यावं. तर असं हे कानातलं मी आज ह्याच्यावर घालून घेतलं आणि ते परफेक्ट मॅचही झालं. बरं, त्यानंतर विचार केला, आता हे कानातल्यानंतर बांगड्या पाहिजेत आपल्याकडं मॅचिंगच्या. मग मॅचिंगच्या बांगड्या तर मी शोधून पाहिल्या, पण त्या काय माझ्याकडं परफेक्ट एवढ्या नव्हत्या. तर ना मारवाडी भाभी होत्या बोपडीला, त्यांनी मला राजस्थानवरून ह्या बांगड्या आणल्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा फुटल्या, 2 राहिल्यात त्या मी घातल्या. मंगळसूत्र बघितलं तर ते काय मॅचिंग होय ना. मग काय, मग मला राहू द्या, मंगळसूत्र घालायलाच नको, हेच ठीक आहे. मग नंतर कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतली. नंतर मग मी काजळ लावला. आता हे जे काजळ आहे ना, मला माझ्या भाऊजाईनी मिशोवरून घेऊन दिलं आहे. माझी भाऊजाई काजळ खूप सुंदर लावते, अगदी कोरीव. इतकं कोरीव मला रेखीव आवडत नाही, मी आपलं नॉर्मल लावून घेतलं. आणि त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे लिपस्टिकचा. ती लिपस्टिक थोडीशी डार्क आहे, ती काय मला आवडत नाही. त्यानंतर प्रश्न आला टिकलीचा. टिकली मला माझ्या लग्नाच्या आधीपासून मॅचिंगची आवडती. आता मला नावं ठेवणाऱ्या भवान्या त्या पण लावायला लागल्या टिकल्या मॅचिंगच्या, आणि मला नावं ठेवून ठेवून दमल्या. असो, नावं ठेवणाऱ्यांचा विजय असो. रामकृष्ण हरी मंडळी, जय संताजी.